तेच आहोत. मग हे असं का होतंय? मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने आतमध्ये डोकावून पाहायला हवं. मी कुठे चुकत असेल तर किंवा तू चुकत असशील तर आपण एकमेकांशी बोलायला हवं. पण हकनात एकमेकांची मानगूड धरण्याची काही गरज नाही आहे. आणि तितके आपण अमानवी नक्कीच नाही आहोत. मग हे पुन्हा ती अशी गाणी आहेत ती कुठेतरी आम्हाला त्या पुन्हा रुळावर आणून ठेवतात, काहीतरी विचार करायला भाग पडतात. मवाळ वगैरे मला शब्द मान्य नाहीत. जिथे असायला पाहिजे तिथे मवाळ, जिथे पाहिजे तिथे दोन कानफडात मारणं हे गरजेचं असतं, तिथे मारायलाच पाहिजे. आणि तिथे मग सामोपचार वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि नेहमी हत्याराला धार मी प्रसंग आला की मी करेन तसं नाही करायचं. हत्यार आपलं आधीच पाजळून ठेवायचं. जसं सकाळी उठल्यापासून तू सुरांची आराधना करतोस, ते तुझं हत्यार आहे. माझं हत्यार कदाचित अवलोकन असेल. पण हे जे करत असताना आपण का करतो? मला असं वाटतं की मी तुमचं काहीतरी देणं लागतो. काणकोणमध्ये मी इथे आज कशासाठी आलो? मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे तुमच्याबद्दल. तुम्ही कदाचित माझे चित्रपट पाहिले असाल, नाटकं पाहिली असाल. पण तुम्ही म्हणजे नेमके कोण? जो मी जे करतो ते तुम्हीच की सगळे असता. मला हे सगळे चेहरे पाहायचे. मला कुठेतरी भाऊ बहीण काही माझी सगळी हरवलेली माझी नाती इथे मला मिळतात. ते महत्त्वाचं आहे. मला ते सांभाळणं कधीच मला कुठलाही उपचार मला जमत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मी इथे उभं राहत असताना मी कुठला पुढचा शब्द बोलणार आहे हे मला माहिती नसतं. मी भाषण पाठ करत नाही. आता पहिल्यांदा तू काहीतरी बोललास, त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी बोललात, तुम्ही बोललात. तुम्ही फार छान बोलता बरं का. अप्रतिम तुम्ही बोललेला आहात. मला इतकं बरं वाटतं. ज्यांच्याकडे शब्द संपदा असते ना ते मांडू शकतात. पण ज्यांच्याकडे शब्द संपदा आणि विचार करण्याची ताकद असते ते बिंबवू शकतात. ते आतमध्ये तुमच्यामध्ये रुजवू शकतात. वाघ तू खरंच छान बोलतोस. पण तू माझी एक इच्छा आहे, तू माझ्यापेक्षा कदाचित वयानं लहान असशील, नक्कीच असशील. मी 63 झालो, तू 63 नाही आहेस ना. मग थोडासा तू लहान हो, आकाराने सुद्धा, वयानं आहेस ना. ही माझी तुला, कारण तुझ्यासारखी माणसं हवी आहेत. आणि तुला कुठल्याही वेदना आणि विकार होता कामा नये, निदान शरीरामुळं. आमच्यासारखे चालतात हो, नट होतात, खूप होतात. आणि तू आता नुसता ह्याचा हे आहेस कला अकादमीचा, आणि एक योग्य ठिकाणी योग्य माणसाच्या हाती कला अकादमी आहे याचा मला खरंच आनंद आहे. खूप छान. तू काहीतरी तिथे करून दाखवशील याची मला खात्री आहे. पुढच्या वेळी ज्यावेळी कुठल्या कार्यक्रमामध्ये माझी बोलण्याची वेळ येईल त्यावेळी तू मंत्री झाला असशील. पण तुझ्या त्या पायऱ्या हे तुझ्या आयुष्यात महत्त्वाच्या नाही त्याची मलाही कल्पना आहे. आणि तू त्याच्यासाठी काही झगडणारी नाहीस. पर्यायानं हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत आयुष्यातले, ते होतच राहणार आहे, त्याला नाईलाज आहे. कारण तू जे करत राहणार आहेस, आपण जे करत असतो सरते शेवटी. म्हणून मी नेहमीच चिडतो. कोणीतरी म्हटलं आता ह्यांच्यासाठी जरा टाळ्या होऊन जाऊ दे, असं कोणी म्हटलं की मला त्रास होतो. टाळ्यांची भीक नाही मागायची, त्या उत्स्फूर्तपणे यायला पाहिजेत. काही वेळ काही माणसांचे हात बिझी असतात, त्यामुळे नाही वाजवू शकत ते टाळ्या. त्यामुळे आपण त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा हिरमोड होत असतो. त्यामुळे तसं नाही करायचं. आपण टाळीला खरंच एक छानपैकी एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे. ज्यावेळी आपली उर्मी, ज्यावेळी थांबू शकत नाही आपण तो आनंद, त्यावेळी तो ह्या रूपानं बाहेर पडत असतो. तर जबरदस्तीनं कधी मागायच्या नाहीत टाळ्या, त्यांनी विरस होतो. असो, पुन्हा एकदा प्रवीण असंच काहीतरी छान 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 कर. पुन्हा तुझ्या ह्या समर्पणाला मल्लिकार्जुन ह्या देवस्थानाच्या बाबतीत तू केलेलं काहीतरी तुझ्या बाजूनं, तुम्ही सगळ्यांनी पैसे बिसे दिले हे द्यायलाच पाहिजे. उपकार केलेले नाही बरं का तुम्ही. हां, नाही तर एक तर तुम्ही मी पैसे देतो तुम्ही गाणार आहात का? नाही. मग तुम्ही पुढच्या वेळीही पैसे द्यायचे. पुढची सीडी कधी काढतोयस ते सांगून ठेव. त्यामुळे त्याचेही पैसे झालेले आहेत, सोय झालेली आहे. त्यामुळे दातृत्व वगैरे हा शब्द नाही आहे. हे काय करायलाच पाहिजे. आपण आपल्याकडे असलेलं हे सतत देत राहिलं की आपली सतत ओंजळ भरलेली राहते. पुन्हा एकदा मगाशी तुम्ही सांगितलं की आमच्या सिनेमामध्ये काय होतं की एक ओळ तुमची ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था ही तुझी लाईन, पुढची ओळ माझ्या लक्षात राहते. कारण एक ओळ अतिशय अशी ती बिंबली जाते. एक मच्छर आदमी को हिजडा बना देता, ही एक ओळ लोकांच्या लक्षात राहिली. पण त्याच्यातला पुढचा जो मतितार्थ आहे तो फार छान होता. सुबह घर से निकलो भीड़ का हिस्सा बनो, रात को घर जाओ दारू पियो बच्चे पैदा करो, सुबह तलक फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है. क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. एक छोटीशी गोष्ट आपल्या इतक्या मोठ्या माणसाला, इतक्या मोठा ज्याला मानव म्हणून म्हणतो आपण, त्याला यत्किंचित करून टाकते, असा त्यातला मतितार्थ आहे. पण गंमत अशी आहे की त्यातल्या त्या हिजड्या ह्या शब्दावरच बाकीच्या जे होतं ते आता त्याला नाही इलाज आहे. ज्या पद्धतीचे चित्रपट चालतात आता त्याला आपण काही करू शकत नाही. पर्रीकर सुद्धा मुख्यमंत्री असतात आणि अजून बाकीचेही असतात, खूप असतात. पण मनोहर पर्रीकर ज्यावेळी असतात त्यावेळी एक काहीतरी खरंच
म्हणजे मी कुठल्याही पक्षाचा नाही, हे मला पूर्णपणे माझे सगळ्या पक्षाचे माझे खूपशी मंडळी माझे मित्र आहेत. पण मी अतिशय मला फार अभिमान वाटतो की मनोहर पर्रीकर ज्या पद्धतीनं काम करतायत, देव त्यांना खूप मोठं उदंड आयुष्य द्यावं, ज्या पद्धतीनं ते करतायत आपल्या गोव्यासाठी. फार अप्रतिम माणूस आहे आणि तुमच्यासारखे सगळे सहकारी लाभलेले आहेत आणि निश्चितपणे गोव्याचा उत्कर्ष होईल. पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो इथे बोलवल्याबद्दल. या निमित्तानं कुठेतरी आपल्याला आपले चेहरे पाहता येतात, काहीतरी आपल्याला बोलता येतं. नाटकाचं असल्यानंतर कसं तुम्हाला तिकीट काढून यावं लागतं आणि मला तुमच्याकडे पाहता येत नाही, कारण मी एकदा वेगळ्याच कुठल्या तरी भूमिकेमध्ये असतो. इथे आल्यानंतर तुम्हाला पाहता येतं, जमलं तर हात मिळवता येतात. तुम्ही सगळ्यांनी छान लिहिलेलं आहे, सुंदर लिहिलेलं आहे. मी ती सीडी आता घरी गेल्यानंतर ऐकेन पूर्णपणे. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि हे जे देऊळ आहे, मला वारंवार ह्या देवळात यायला आवडेल. भाविक वगैरे किंवा अतिशय हे म्हणून नाही, मला इथे आल्यानंतर खरंच बरं वाटलं. एक तर पहिल्यांदा एक चित्रकार असल्यामुळे मला कधीतरी इथे पेन्सिल आणि कागद घेऊन आतमध्ये जर स्केचेस करायला मिळाले तर मला फार छान वाटेल. खरंच काहीतरी इथे काहीतरी आहे, काहीतरी आहे. जागृत म्हणत असाल तर मला माहिती नाही, पण माझ्यातला झालेला आजचा बदल, आजचा सूरसुद्धा काहीतरी वेगळा लागलेला आहे. काहीतरी एक नेहमी एक ॲग्रेसिव्ह किंवा काहीतरी उर्मट असा जो असतो मी, तो नाही आहे आज. म्हणजे काहीतरी माझ्यामध्ये खरंच काहीतरी बदल झालेला आहे. धन्यवाद.